आजकाल विश्वास कोणावर ठेवावा हा एक मोठा प्रश्नच आहे। बिहारमध्ये कशी घटना घडली आहे जी पाहून धक्काच बसेल। भाडेकरू म्हणून ठेवलेल्या शिक्षकाने महिला पोलिसांच्या पतीलाच पळवून नेलंय आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील ही घटना आहे। खरं तर महिला शिपायानेच सुरक्षित म्हणून BPSC मध्ये शिक्षिका म्हणून निवड झालेल्या तरुणीला आपल्या घरातील एका खोलीत भाड्याने रूम दिली होती, परंतु तिला हे महागात पडलं। ही तरुणी तिच्या पतीलाच घेऊन पसार झाली आहे। खूप शोधाशोध केली तरी पती सापडला नाही। महिला पोलिसाचा पती अचानक असा गायब झाल्याने परिसरात चर्चेचा विषय बनलाय। उत्तर प्रदेशच्या वाराणसीला या महिला पोलिसांचं गाव आहे। तेथील एक मुलगी बिहारमध्ये शिक्षक भरतीसाठी आली होती। तिला या महिला पोलिसाने आपल्याच घरात रूम भाड्याने दिली होती। त्या तरुणीने परीक्षा पास केली, शिक्षकही झाली। एक माध्यमिक शाळेत तिची नियुक्ती झाली। इथपर्यंत सर्व ठीक चाललं होतं। महिला पोलिसाला तिचा पती आणि शिक्षकेत काही गुटुरगू चालले असल्याची शंकाही या दोघांनी येऊ दिली नाही। शिक्षिकेला नोकरी लागून 1 महिना होत नाही तोच दोघेही गायब झाले। ती गेली तेव्हापासून महिला पोलिसाचा पती देखील घरी नाही। त्याच्या मित्रपरिवार कुटुंबियांकडे चौकशी केली, परंतु काही पत्ता लागला नाही। अखेर महिला पोलिसाने पोलिसात तक्रार दिली आहे। पतीला अनेकदा फोन केला, एकदा त्याने उचलला आणि घटस्फोट घेण्याचे बोलला तेव्हा महिला पोलिसाच्या पायाखालची वाळू सरकली। आता या महिला पोलिसाचा कोणावरच विश्वास राहिला नसल्याचं म्हणणं आहे। पोलीस तपास करत आहेत।